आणि सध्या मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे। या संकटापाठोपाठ राज्यात चारा टंचाईचं संकटही डोकं वर काढू शकतं। तर चारा टंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना आखलेल्या असून राज्यात 45 दिवस पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखेंकडून दिली जाते। आणि याच मुद्द्यावरनं म्हणजे चारा छावण्यांच्या मुद्द्यावरनं सध्या राजकारण सुद्धा सुरू झालंय। आपण पाहूया। आज आमच्याकडे साधारण राज्यभरामध्ये 2 महिने चारा उपलब्ध होईल, म्हणजे तो कोरडा असेल किंवा ग्रीन सायलेज असेल, दोन्हीच्या बाबतीमध्ये आमची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे। म्हणजे कोणत्याही ठिकाणी चारा डेपो सुरू करावा लागले तर चारा डेपोला चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे। जिल्हा नियोजन मंडळाकडून जे निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे चारा उत्पादनासाठी, ती सुद्धा आम्ही आता कार्यवाही सुरू करतो आहे। परंतु 2-2.5 महिने तरी कुठेही चारा कमी पडणार नाही अशी तयारी सरकारची आहे। प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत सगळ्यांशी चर्चा करून, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी, परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जर पर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे, त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे, अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे। मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।